150ची घेतली राईट. मी कोलंबी आणि मांदेली घेतली. Hello everybody आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप यू ऑल गाईज आर हॅपी अँड हेल्दी. तर जसं तुम्हाला माहिती की मी मुंबईला शिफ्ट झालेली आहे आणि मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मला खायला आवडतेच मच्छी. तर आज मी मच्छी घ्यायला जाणार आहे आणि मी तब्बल ऑलमोस्ट एक 6 वर्षानंतर प्रॉपर मच्छी घ्यायला चालली आहे. जेव्हा मी मुंबईमध्ये राहायचे मीरा रोडला तेव्हा मी ऑलमोस्ट लाईक दिवस आड मी मच्छी घ्यायला जायचे. मला माहिती होतं कसं मच्छी घ्यायचं काय वगैरे सगळं. किंवा कोणी घरी बिल्डिंगच्या खाली कोणी मच्छीवाली तिला माहिती होतं तर ती मला आवाज द्यायची खालून आणि मी मच्छी घ्यायला जायचे. पण ही एरिया माझ्यासाठी खूप नवीन आहे. मी फक्त एक्सप्लोर करतो आहे. आम्ही एक 8 दिवस झाले आम्हाला इकडे येऊन. आम्ही कॉन्स्टंट इकडे फिरतोय तिकडे फिरतोय बघतोय काय काय आहे. इकडे शॉप्स कुठे आहेत जवळ. डीमार्ट माझ्या घरापासून खूप जवळ आहे तर ते खूप छान झालं माझ्यासाठी. म्हणजे मला एक 4 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आणि डीमार्ट आहे. तर आज मी चालली आहे जोगेश्वरी मच्छी मार्केटला आणि मी असं ऐकले की ते मच्छी मार्केट खूप मोठं आहे आणि खूप छान आहे आणि तिकडे भाजीवाल्या पण सगळ्या फ्रेश भाज्या वगैरे पण भेटतात. तर मला भाज्या पण घ्यायच्या आहेत ॲक्च्युली, हिरव्या भाज्या, आणि मला मच्छी घ्यायची आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट इज मच्छी. सकाळी मी माझ्या मुलाला विचारलं की तुला काय खायचं तर तो म्हणतो मम्मा मला मच्छी खायची आहे. तर मी चालली आता फिश आणायला आणि माझा हा फर्स्ट टाईम आहे जोगेश्वरी फिश मार्केटला जाणं. दिस गोइंग फॉर द फर्स्ट टाईम. तर मला माहिती नाही आहे. आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनिथिंग. जर मच्छी मार्केट ओपन असेल तर मी तो व्हिडिओ बनवेन आणि नसेल तर मग मी फक्त नॉर्मल तिकडचा शूट करेल आणि मी दाखवेल तुम्हाला. बट आय एम व्हेरी एक्सायटेड टू गो कारण की मच्छी मला स्वतःला खूप आवडते. आय एम टोटली मच्छी फॅन. मला फिश रोज दिलं तर मी रोज फिश फ्राय खाईल. मला इतकं आवडतं. आणि आम्ही जेव्हा UK होतो तेव्हा मी मँचेस्टरवरनं मच्छी आणायचो. तिकडे होते काही ऑनलाईन लोक काही ग्रुप्स होते जे ऑनलाईन फिश डिलिव्हर करायचे. आणि मी जेव्हा मँचेस्टरला जायचे तेव्हा मँचेस्टर फिश मार्केटमधलं मी भरपूर फिश घेऊन यायचे. म्हणजे एका टायमाला मी एक चांगलं 5-6 किलो फिश आणले की मला तो 1 महिना चांगला चालायचा. पण आता मुंबईमध्ये आहोत आपण. मुंबईमध्ये फिश तर 24/7 भेटते. मी म्हटलं चला आज जाऊन छान फिश घेते मी. आणि माझं मेन टार्गेट इज बॉम्बे डक म्हणजे आपलं बोंबील. ते मला खूप आवडतं. आय एम अ क्रेझी फॅन ऑफ बोंबील. मला ते बोंबिलाचे भजे किंवा बोंबील फ्राय असं खूप आवडतं. आणि बघू कोणते कोणते मच्छी भेटतात तर ते मी घेणार आहे. आणि मुंबईमध्ये ना खरं सांगते मला आवडायला लागले आता. आमचं घर वगैरे खूप प्रिटी आहे. मी ते छान सजवलं आहे आणि क्लीन वगैरे करून घेते. आणि इकडे थोडंसं मी आता ओळखायला लागले लोकांना. तर मग मी म्हणजे एक बाई शोधली जी बाहेर येऊन माझं घर सगळं बाहेरून साफ करून जाईल. आणि इस्त्रीवाला सापडला आहे आम्हाला. UK होतो तेव्हा स्वतः सकाळी उठून इस्त्री करायची कामाला जाण्या अगोदर. पण इकडे आम्हाला इस्त्रीवाला भेटलेला आहे आणि सगळं ॲक्सेसिबिलिटी आहे. मला इकडे ऑनलाईन मेड्स पण भेटतात. मेड्स तुम्ही बुक केली तर ती ऑनलाईन येणार आणि खूप चीप आहे. तर ते पण मी एकदा ट्राय करणार आहे. आणि हो इकडे घरी येऊन मॅनिक्युअर पेडिक्युअर पण करते तर ते पण मी ट्राय करणार. मी खूप गोष्टी ट्राय करणार आहे इकडे इंडियामध्ये मुंबईमध्ये. आणि खरं सांगते आय एम एन्जॉईंग इट. खूप गरम होतं आहे ॲक्च्युली. खूप ड्रास्टिक चेंज आहे मुलांसाठी. तर त्याच्यामुळे काय झालं आहे त्यांना पण थोडंसं अनइझी वाटते. स्टिकी होतं. मुंबईमध्ये ह्युमिड आहे खूपच तर त्याच्यामुळे स्टिकी होतं खूपच. पण ठीक आहे, वी आर स्टिल ॲडजस्टिंग. आणि हे बघा ही मी ना एक छान नेट ऑर्डर केली होती मुलांसाठी. हे त्यांचं बेड आहे. तर ही मी ब्लँकेटवरनं ऑर्डर केली होती कारण की इकडे थोडेसे मच्छर आहेत आणि त्यांना मच्छर चावू नये म्हणून. आणि खूप छान आहे ही. इट्स व्हेरी नाईस आणि खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप असं प्रिन्सी लुक येतं आहे. तर ही त्यांची बेडरूम आहे माझ्या मुलांची. म्हणजे मुलींनी छान सजवलं आहे बघा. तिकडे सगळे तिचे सॉफ्ट टॉईज लावलेले आहेत. ही ॲक्च्युली मास्टर बेडरूम आहे पण मी त्यांना तर असं आहे. तर चला मी आता चालली आहे जोगेश्वरी मच्छी मार्केट एक्सप्लोर करायला आणि भाजी मार्केट. चला लेट्स गो. मी चालणार होते पण खूप गरम होतं आहे. मी रिक्षा घेतली आता. जवळच ॲक्च्युली एक 4 मिनिट्सची रिक्षा ड्राईव्ह आहे पण जाऊन द्या. खूप गरम होतं आहे बघा. पोचले मी आता. 3 मिनटंच बसले रिक्षामध्ये. तर ठीक आहे मला चालायचं नव्हतं. येताना येईल चालत पण येताना वजन असतं. तिथे भाज्या वगैरे पण भेटतात ते भरपूर तर ते पण मी घेईन. दॅट इज ओपन मच्छी. बिल आहे बोंबील कितीला
आहे बोंबील कसा वाटा? 100 रुपये वाटा. आणि पापलेट? पापलेट 700 रुपये जोडी. अच्छा, हा हलवा आहे राईट? हां. हा हलवा. आणि ही कोणती मच्छी आहे? हे नारवी मच्छी. ओके, मला ना बोंबलाचा एक वाटा द्या, पण क्लीन करून द्या. मी बोंबील घेतले. ही आहे मच्छी मार्केट. कांदिली एकच वाटा द्या. क्लीन करून देताल ना? मुंडी काढून खाली हां मुंडी काढून देणार आहे. ठीक आहे, हां चालेल. तशी साफ करतात ना ती? हां. ठीक आहे. किती छान फ्रेश आहे कोलंबी. मस्त मोठी आहे ना? हो हो. छान आहे. मी फर्स्ट टाइम येते या मार्केटला. कधी लागतं हे सकाळी? 10 वाजता आणि संपतं? 2 वाजेपर्यंत बंद. आणि संध्याकाळचं? 6 वाजता 6 वाजता. 9 वाजेपर्यंत. ओके ओके. बुधवारी? बुधवारी. अच्छा, आज मंगळवार आहे. हा. अच्छा. पूर्ण भरलेला असतं. हां. तेव्हा चांगलं वाटणार. काय नाव आहे तुमचं? विनंती. ओ किती छान नाव आहे. व्हेरी नाईस. ठीक आहे. पण छान आहे मच्छी, खूप छान आहे. मी येत राहील. तुम्ही घरी नाही देत ना मच्छी? देतो आम्ही लोक घरी पण. घरी पण सारखं होतं हाताला. आज तर मच्छी काही नाही याच्याशिवाय भरलेली हां, आहे. मी तेच बोलते, काहीच नाही. म्हणजे मी बघितलं ना, थोडंसं वाचलं ना गुगलवर, तर ते भरपूर मच्छी आहे, पण काही दिसत नाही. अजून एक बॅग देते मग. तर ही 150ची घेतली राईट. मी कोलंबी आणि मांदेली घेतली. हे कुठलं मच्छी आहे? ये रहू है. रहू. रहू. ये कतला. हां हां. ये गुच्चर. ओके. ये बैठी. चल भाभी. माझी मच्छी झाली घेऊन. आता मी थोडं व्हेजिटेबल्स बघते. तिकडे आहे. Let's see. इकडे पण आहे ॲक्च्युली. अच्छा, मी इथे व्हेजिटेबल्स बघते. बापरे, इकडे रस्ता क्रॉस करणं खूप टास्क आहे मोठा. या सगळ्या भाज्या आहेत. कोथिंबीर आहे, अद्रक, ब्रोकली, टोमॅटो, कांद्याची पात, पालक, सगळंच आहे. कारलं वगैरे. बटाटे पण आहे तिकडे. ये नाही, भेंडी नाही आहे ना. पाव किलो. ही भेंडी घेतली आहे. आज दोडका पण आहे. छान आहे, सगळं मस्त आहे. हे बघा, ही 20 रुपयाला इतकीशीच भेंडी भेटली, पण ठीक आहे. चला, आता मी बघते आहे फ्रूट्स. मला घ्यायचे आहेत बनाना. समायराला बनाना खायचे आहेत. चाल बाय सम बनानाच ना. आणि हे बघा माझ्या मागे गर्दी. छान वाटतं आहे. आणि ही एरिया छान आहे, पण थोडीशी गर्दी आहे. थोडं गर्दीमध्ये बरं नाही वाटत चालायला. पण चला, मी आता बनाना शोधते. नाही भेटले तर मग मी वॉकिंग जाणार घरी आणि मी बनवणार मच्छी आज मुलांसाठी. चलो. असं आहे इकडे. खूप जवळ आहे माझ्या घरापासून. रिक्षाने मला 3 मिनटंच लागले फक्त. पण मला चालायचं नव्हतं. आता मी जाते चालत. मी लास्ट वीक ना डीमार्टमधून ॲपल्स घेतले होते. तर ॲपल्स आहेत घरी, पण मला बनानास पाहिजेत. आता बनानास भेटतच नाही आहेत. आय डोंट नो वाय. खूप गरम होतं आहे. खूप खूप खूप. घरात तर आम्ही 24/7 AC लावतो. ACमध्येच आहोत. पोरं स्पेशली. आम्ही तर नाही, पण मुलं. तो इकडे पण भाजीवाला आहे मागे. तर भाजी अवेलेबिलिटी आहे सगळीकडे. इकडे ट्रेडर्स आहे कांदा बटाटावाला. शिमला मिरची आहे, सगळी भाजी आहे इकडे. मी आले घरी, चालतच आले. 7 मिनटं लागले मला. चला, आता मी जाते घरी. सकाळचं नाही, संध्याकाळचं 1ला पाणी येतं. आता पाणी आलेलं आहे, तर मी आधी मच्छी छान साफ करेल आणि मी तुम्हाला दाखवते काय काय मच्छी आणली. चला. शीज अ बेबी. माझ्या घराखाली खूप छान मांजर आहे. आता ती कालला मी चिकन ठेवलं होतं खाली घराच्या बाहेर, तर ती आली होती चिकन खायला. टर्न ऑन दी AC सॅम. मी आणलेत, हे बघा, हे आणलेत प्रॉन्स. इकडे आहे मांदेली आणली आहे छान, संजयला खूप आवडते. आणि हे बोंबील, हे बघा छान. तर हे सगळे मच्छी ना, तर मला बोंबील 100 रुपयाला दिले तिने, प्रॉन 100 आणि मांदेली 50. 50ला मला एवढी मच्छी भेटली. चांगली मच्छी भेटली, छान भेटली. आता मी साफ करते आणि मग बघू, मुलांना विचारते त्यांना काय खायचं.
प्रॉन्स. तर मी प्रॉन्सची काय करू, राईस करू, ठीक आहे करी आणि राईस, ठीक आहे. माझा प्रॉन्स बनवतो, बाकी तसंच ठेवते. आणि मच्छीला कधी क्लीन नाही करायचं, कधीच क्लीन नाही करायचं, तिला डिरेक्टली फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, कारण मग पाणी लागलं तर ती खराब होणार. तर मी इकडे प्रॉन्स आणि बटाटे पण घेतले 3, त्याला मी छान मीठ आणि हळद लावून. आणि इकडे आहे समायरा मला बोलली मम्मा मी कांदे कापून देते, सो शी इज डुईंग दॅट. आणि आपल्याला पाहिजे एक मोठा कांदा, 3 टमॅटोज, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची बस होईल. आणि आपण कांदा लसूण मसाला घालूया त्याच्यामध्ये. राईस होईल. आणि मला आहे ड्रायव्हिंग क्लास, मी 4 व्हीलर शिकते आहे. म्हणजे मला येत होती 4 व्हीलर, बट अपॅरेंटली मी विसरले. 7 वर्ष गॅप झाला, मग मी विसरले आणि मला आता कॉन्फिडन्स नाही आहे चालवायचा. जेव्हा आमच्याकडे गाडी होती, जेव्हा मी इंडियामध्ये होतो, तेव्हा मला यायची, तर मी थोडीफार ड्राईव्ह करायची, जास्त नाही. पण मला आता म्हटलं आता इम्पॉर्टंट आहे. जर मी मुंबईमध्ये ड्राईव्ह करू शकते तर मी दुनियामध्ये कुठे पण ड्राईव्ह करू शकते. तर मला क्लास आहे, त्याच्या अगोदर मी त्यांना जेवण बनवून जाईल, म्हणजे ते खातील अँड दे सिट. ते डुईंग सम प्रोडक्टिव्ह वर्क. समायरा बुक्स रीड करते, तिला जे बुक्स आहेत है ना समायरा. आणि एब्राहम काहीतरी करतं, मी विचारते एब्राहमला. एब्राहम इज डुईंग समथिंग व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. AC ऑन आहे, छान. अच्छा एब्राहम, टेल मी व्हॉट यू डुईंग. I'm watching a movie. No, but then what are you doing with that circuit and I'm trying to make my own robot and car. oh No, the circuit's in that bag. You can yes, take it. Just so take it. Abraham, is it Raspberry Pi? No, it's called an Arduino. ओके, सो त्याला आर्डिनो घेतलेला आहे आणि ही इज गोइंग टू मेक अ रोबॉट आउट ऑफ इट. करतोय दोघं जण. ती रीडिंग करते, शी इज रीडिंग दिस बुक. इट इज रायवल डार्लिंग. तिचे फ्रेंड्सने दिले होते तिला बुक्स. आणि It's the एब्राहम, whole series. इट्स अ होल सिरीज. एब्राहम पण ही इज डुईंग समथिंग प्रोडक्टिव्ह. अँड देन मी बघू, त्यांना स्कूल शोधते आहे मी बघितले 2 स्कूल, त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करेल. तर असं आहे. तर वी आर ॲडजस्टिंग. छान वाटते. तिथे बॅग पण आहे बघा. काल मी सगळं अनपॅक करून माझे सगळे कबर्ड्स वगैरे सगळे सेट केले आहेत. आणि आता मी 2 टाईमचं जेवण आत्ताच बनवून घेणार आहे. संजय गेलेत ऑफिसला आणि मग संध्याकाळी मग मी मुलांना विचार करते थोडंसं फिरायला घेऊन जाईल आणि मग वी स्पेंड अ गुड इव्हनिंग टुगेदर. तर असं आहे आजचा दिवस. म्हणजे मुंबईमध्ये आय एम जस्ट लव्हिंग इट. हे बघा माझ्या घराच्या बाहेर ना विंडो आहे. ॲक्च्युली समोर ना एक आय थिंक एक वर्क प्लेस आहे, तर त्यांनी पावसाळ्याचं थोडंसं असं हे लावलं आहे, प्लास्टिकचे शीट्स. अदरवाईज खूप क्लीन आहे. आणि हे बघा खूप ग्रीनरी आहे. आणि समायराच्या रूममधून दाखवते मी, छान आहे. सो मग गॅस कमी करते. बघा समायराच्या रूममधून हा व्ह्यू आहे. काहीच नाही गडबड गजबज. आणि तिकडे टावर्स आहेत मोठे त्या साईडला, आणि ह्या बॅक साईडला पण एक मोठा टावर आहे. अदरवाईज छान आहे. इकडे सगळ्या कार्स वगैरे लावतात, पार्किंग स्पेस आहे. समायराने मला छान कापून दिली. इकडे कांदा, टमेटो. माझे अजून खूप भांडे यायचे आहेत. आमचे मोठे कार्टन्स यायचे 6 कार्टन्स. तर त्याच्यामध्ये म्हणजे सगळे भांडे आहेत. तर मला जे हवं होतं ते मी सूटकेसेसमध्ये भरलं होतं. ते आहे इकडे आहे. तर तेल आता तापूपर्यंत आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत जिरा. आपण घालतोय जिरा आणि हिरवी मिरची आणि कांदा. आपण आता ह्याला छान परतून घेऊया. समायराला प्रॉन्स जास्त आवडतात ना का? लाईक प्रॉन्स. ॲक्च्युली फिश दोन्ही मुलांना खूप आवडतात. मी खूप फिश आणायचे लहानपणी. समायरा जेव्हा स्कूलला जायची है ना समायरा स्कूलला जायची, आम्ही मीरा रोडला राहायचो. तर समायराचं रोजचं जेवण होतं डाळ भात आणि मच्छी फ्राय. समायरा रोज तेच खायची आहे ना स्कूलला जाण्या अगोदर. मीठ टाकलंय थोडंसं, कांदा फ्राय होईल छान. आपला कांदा आता छान परतलाय. आता मी ह्याच्यात घालते अद्रक लसूणची पेस्ट. त्याला जास्तच घाला, बिकॉज नॉनव्हेजला जास्त लागते. ह्याला छान आधी परतून घेऊ आणि मग टोमॅटो घालू आणि बटाटा. आता मी अद्रक लसूणची पेस्ट ना छान परतली आहे कांद्यामध्ये. आता मी घालते टोमॅटोज आणि हे 3 टोमॅटोज आहेत. आणि ह्याच्यातच आपण घालू हे बटाटे, कारण की त्याला शिजायला वेळ लागतो. प्रॉन्सला जास्त वेळ नाही लागत शिजायला.
आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर थोडंसं पाणी आणि ह्याला आपण छान शिजवून घेऊ आता. मग आपण मसाले वगैरे नंतर घालू. 10 मिनटं झालेत. आता आपण ओपन करूया. तेच पाणी भाज्या आता आपण ह्याच्यामध्ये घालूया कांदा लसूण मसाला. हे 2 टेबलस्पून घातले मी. एवढा आहे सुहानाचा कांदा लसूण मसाला. मिक्स करू आता कांदा लसूण मसाला घातल्यावर छान परतून घेऊ हा मसाला परत. आता आपला मसाला पण छान परतला. हे सगळं पाणी देते मी टाकून. गरम झालं आहे ते. आता गॅस मोठा केला. थोडी कोथिंबीर घालते. छान दिसतंय. आणि मी घालते हे प्रॉन्स. वाव, काय मस्त मोठे मोठे 100 रुपीजला भेटले. आपण प्रॉन्स छान परतून घेऊ ह्याच्यामध्ये. जास्त तुम्ही शिजवले प्रॉन्स ते रबर सारखे होतात. सो एक जस्ट 7 to 8 मिनिट्स, नॉट मोर दॅन दॅट. तर प्रॉन्स टाकून मी छान परतलंय. आता मी त्याच्यात घालते पाणी. तुम्हाला जेवढी करी पाहिजे पाणी. मला जास्त करी नाही पाहिजे. आय थिंक दिस इज मोर दॅन इनफ. झाकण ठेवू आणि बारीक गॅसवर एक 5 मिनिटासाठी ठेवून देऊ. आणि मग गरम गरम राईस आणि ही करी मी पोरांना देईल जेवायला. आणि मग मी किचन आवरेल अँड देन आय गो फॉर माय ड्रायव्हिंग क्लासेस. चला मग मी तुम्हाला ही करी झाल्यावर दाखवते. करी रेडी झालेली आहे. वाव. आणि आपण घालूया कोथिंबीर. दिसते की नाही छान. आणि काहीच नाही, फक्त कांदा टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा लसूण मसाला. दॅट्स इट. आणि खूप छान झाली आहे. आता मी मुलांना वाढती आहे आणि मग मी तुम्हाला सांगते. मुलं रिव्ह्यू देतील आज की मम्मा कशी झाली आहे करी. ओके. चलो मी एब्राहिमला वाढते आहे. बटाटा लागतो जास्त. आलू No. करी ना, तुला करी लागते जास्त. छान. आता मी तयार केली. आता पोरं जेवतील. बघू त्यांचा रिव्ह्यू. बघू त्यांना आवडली की नाही करी. चलो. तर छान खातीये समायरा. शी लव्ड इट. यू ऑल्सो लाईक इट ना इब्राहिम? व्हेरी नाईस. चला आता मुलं जेवतात आहेत. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. मी आज जोगेश्वरी मच्छी मार्केट एक्सप्लोअर केलं आणि मी प्रॉन्सची करी कशी बनवली तर हा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि येस आय एम लव्हिंग मुंबई. असे छान छान ब्लॉग्स मी अजून बनवत राहील. तोपर्यंत माझ्या चॅनलला छान लव द्या, खूप सारे लाईक्स द्या आणि डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि टेक केअर अँड गॉड ब्लेस अँड सी यू सून.